आज भाऊच्या नंतर मला बोलायची संधी मिळाली. व्यासपीठावर आमचा थोडा वाद झाला. म्हटलं मी भाऊच्या अगोदर बोलतो. कैलास भाऊ मला सांगितलं, पूर्वी भाऊ बोलायचे, नंतर गायकर साहेब बोलायचे आणि मग साहेब बोलायचे. तुम्हाला आज प्रमोशन दिलंय म्हणे, गायकर साहेबांची जागा मला दिली. ठीक आहे, तुमचं सगळ्यांचा मी आभारी आहे. अकोला नगर पंचायतच्या निवडणुकीमधील भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष इंडियाच्या अथरोले गट या युतीचे उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे आदिवासी नेते माननीय बिटर साहेब, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या महासाहेब, या सभेचे अध्यक्ष प्रतिष्ठित व्यापारी सुभाष भाऊ, शिर्डीवरून आलेले आमच्या अल्पसंख्याक आयोगाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शब्बीरभाई असतील, पठाणभाई असतील, भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे सगळे नेतेगण, अकोले शहरातील मतदार बांधवांनो आणि भगिनींनो, 21 तारखेला आपल्याला आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदान करायचं आहे. आणि ते मतदान भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे उमेदवार त्यांच्या कमळ या चिन्हावर करायचं हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. खरं तर ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेची कचरा गाडी जेव्हा जेव्हा आपल्या वार्डातून जात असते तेव्हा तेव्हा आपल्या कानावर कायम एक शब्द पडत असतो, ओला कचरा, सुका कचरा आणि भंगार वेगळं वेगळं करा. काय त्या गाडीमध्ये सांगितलं असतं? ओला कचरा, सुका कचरा आणि भंगार वेगळं वेगळं करा. ती गाडी जात असते. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. सुका कचरा, ओला कचरा आणि भंगार बारामतीच्या भंगारवाल्याने एकत्र केला आणि महाराष्ट्राचा उकिरडा बनवून टाकला. आणि त्याच्याच पक्षाचे लोक हा उकिरडा घोळण्यासाठी उद्या तुमच्या वार्डामध्ये येतील आणि आमच्या उमेदवारांना मत द्या असं म्हणतील. निश्चित त्यांचं ऐकून घ्या. आमचे हे 12 उमेदवार आहेत. एक उमेदवार कमी झाला. आमच्या एक सुशिक्षित एक उमेदवार होता, ग्रॅज्युएट होता, 5 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी काम केलं होतं. आमचा अर्ज त्यांनी भरला होता. पण त्यांचे पती हे फॉरेस्टमध्ये नोकरीला आहे. तिथल्या आमदारांनी आणि शिवसेनेवाल्यांनी सांगितलं, तुझ्या नवऱ्याची नोकरी झाली, अर्ज मागे घे. दमदाटी केली, भाऊबंद बोलवले, तुझा शेतात जायचा रस्ता बंद करू, तुझं विहिरीचं पाणी बंद करू, तुला वाळीत टाकू, तुझ्या पोरांच्या लग्नाला कोणी येणार नाही. आणि आमच्या होणाऱ्या नगरसेविका म्हटल्या, एवढा त्रास होऊन जर नगरसेविका व्हायचा असेल तर मी माघार घेते. त्यांनी माघार घेतली म्हणून 12 उमेदवार राहिले. नाही तर 13च्या 13 कमळाच्या चिन्हावरचे नगरसेवक तिथे झाले. सकाळी अगस्तीला नारळ फोडताना एक वक्ता असा म्हणाला की भाजपचे उमेदवार एवढे घाबरले म्हणे. 1 नंबरच्या वार्डात त्यांनी माघार घेतली आणि 7 नंबरच्या वार्डात म्हणे कमळ चिन्ह घेतलं नाही, अपक्ष म्हणून मैनुद्दीन उभे आहेत म्हणे. अरे बेट्या, हे कमळ घेऊन उभे. लोकांची फसवणूक तुम्ही का करता? त्या राज्यामध्ये सरकार येऊन 2 वर्ष झाली. आता लोक म्हणतात भाऊंना, भाऊ तुम्ही 2024ला पुन्हा आमदार होणार. तसं नाहीये. 2 महिन्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव होणार आहे. आणि शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर हे आघाडीचं सरकार पडणार आहे. आपल्याला 2022ला भाऊंना आमदार करायचं आहे.
याचं कारण तुम्हाला सांगतो. सरकार का पडणार आहे? शिवसेना ही महाराष्ट्रातली सगळ्यात एक नंबरची बेईमान पार्टी आहे. मी त्या पार्टीत 17 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, 7 वर्ष तालुका प्रमुख होतो, 5 वर्ष शहर प्रमुख होतो. मी जेव्हा भाषण करीत होतो तेव्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे अंडरपॅन्टवर बॅडमिंटन खेळत होते. आता जो मंत्री आहे आदित्य ठाकरे, त्याला मी शिर्डीला खांद्यावरून फिरलेलो आहे. मातोश्रीवर मला कधीही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नव्हती, एवढं बाळासाहेबांचं माझं प्रेम होतं. बाळासाहेब कायम सांगायचे, ठाकरे घराण्यातला एकही माणूस सत्तेच्या खुर्चीवर कधी बसणार नाही. ठाकरे घराण्यातला एकही माणूस कधी सत्ता घेणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे त्या फाटक्या समाजासाठी बाळासाहेब काम करतात म्हणून शिवसैनिक होतो. पण बाळासाहेबांचा शब्द मोडून यांनी भाजपची बेईमानी केली आणि स्वतः नवरदेव झाला, स्वतः नवरदेव झाला आणि पोराला नाही, एकाच मांडवात दोघांचंही लग्न केलं. याचा दुर्दैव इतकं वाईट तुम्हाला सांगतो मित्र. हा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रात करोना आला. हे जसं 2 वर्ष घरात बसलं मित्र, करोना होईल मरण म्हणून ते बाहेरच आलं नाही. आणि मग त्याचे पठ्य काय म्हणायला लागले, देशातल्या सगळ्यात मुख्यमंत्र्यांचे लोकांनी मतदान केलं आणि महाराष्ट्रातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा देशातला सगळ्यात 1 नंबरचा मुख्यमंत्री. मी म्हणलं बरोबर आहे, महाराष्ट्रात 1 नंबरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कारण देशात सगळ्यात जास्त करोना महाराष्ट्रातील लोकांना झाला. देशात सगळ्यात जास्त लोक करोनानं महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडले. देशामध्ये रेमडेसिवीर मध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झाला. देशामध्ये 2567 शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये, कालच संसदेमध्ये आकडेवारी जाहीर झाली, 2567 शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात आत्महत्या शेतकरी नंबर 1, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या व्यापाऱ्यांच्या, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या उद्योगपतींच्या. आणि महाराष्ट्रात काल पाहिलं असेल ते एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने आणलेली आहे. शरद पवारांनी बरोबर वाघाची मांजर केली, याच्या घरात पट्टा बांधला घरात झोपवल्या. आणि अजित दादा तुम्ही पाहत असाल, हे राज्य चालवत असताना राज्याच्या कोणत्याही धोरणात निर्णय जाहीर करायचा असेल तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचा असतो किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचा असतो. पण ते कधीच टीव्ही समोर येत नाही. अजितदादा इतके हुशार आहेत, कधीच टीव्हीवर बोलत नाही. आणि उद्धव ठाकरेला घरात कोंडल्यामुळे बोलता येत नाही. मग ते आंधळे तुम्ही पाहत सकाळ संध्याकाळ कुठला विषय असला तर संजय राऊत येणार, जनतेच्या समोर येणार, जनतेला सांगणार की बाबा हो उद्धव ठाकरे खूप चांगलं आहे, आघाडीचं सरकार पडणारच नाही, आघाडीचं सरकार इतकं चांगलं काम करते. आणि म्हणून माझ्या एका मित्राने मला काल एक वार्ता टीका करून पाठवली की या महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं काम, प्रत्येक गावागावामध्ये ट्रान्सफॉर्मर तोडण्याचं काम त्या सरकारनं केलेलं आहे. आणि सरकारचा ऊर्जामंत्री म्हणतो भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तुम्हाला फुकट खायची सवय लावली, मोदी तुम्हाला फुकट अन्न देतो, फडणवीसच्या सरकारने तुम्हाला वीज माफ केली होती, तुमचं कर्ज माफ केलं होतं, आता शेतकऱ्याला फुकट खाता येणार नाही, विजेचं बिल भरावंच लागेल. आणि एक शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना आज या महाराष्ट्रात त्यांनी अकोले तालुक्यातल्याही शेतकऱ्यांची वीज सरकारनं तोडली. एकीकडे एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत आणि दुसरीकडे आमची सुप्रिया सुळे आणि संजय राऊत कमरेला हात घालून डान्स करतायत. म्हणून मला त्या माझ्या मित्राने काल एक वार्ता टीका पाठवली, काकाचा धरून हात सत्तेच्या पकडल्या नाड्या आणि बाईच्या कमरेवर हात ठेवून नाचतो हर्बल भाड्या. ही अवस्था महाराष्ट्राची आघाडीच्या सरकारने केलेली आहे. काय अवस्था आहे? अहो गृहमंत्री ज्याला राज्य चालवायचं, या देशाचं राज्याचं संरक्षण करायचं, प्रत्येक माणसाचं संरक्षण करायचं, आमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे. गृहमंत्र्याला परमसिंग नावाचा पोलिसांनी
पोलीस आयुक्तच फरार आहे. सचिन वाजेचा नावाचा एक पोलीस अधिकारी हा उद्धव ठाकरेने विधानसभेला उभा केला होता गोरेगावच्या तिथे. उद्धव ठाकरेचा मित्र याला सस्पेंड केलं होतं, त्याला परत कामावर घेतलं आणि जबाबदारी काय दिली, मुंबईच्या बारवाल्याकडून 100 कोटी रुपये वसूल करायचे दर महिन्याला. तोही जेलमध्ये. राज ठाकरेच्या आजच दुपारी सभा ऐकली. राज ठाकरेंनी काय सांगितलं, आजपर्यंत अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे आम्ही ऐकत होतो, पण आज उद्धव ठाकरेचे पोलीसच उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवायला लागले तर संरक्षण कुणाकडे मागायचं. आमच्या चंद्रकांत सरोदे आत्ताच सांगितलं, शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्याला 4-5 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये एका दलित महिलेवर बलात्कार केला. ही पहिली घटना नाही. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरून एका दलित महिलेला उचलून नेलं, 14 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. साकी नाक्याच्या त्या महिलेने आमच्या दलित महिलेवर बलात्कार झाला. आमच्या उल्हासनगरला एका दलित महिलेवर 23 जणांनी बलात्कार केला. ही अवस्था महाराष्ट्रातल्या महिलांची आहे. आमच्या चित्राताई वाघने सांगितलं, उद्धवजी महाराष्ट्राच्या लेखी बाळींपेक्षा तुम्हाला सत्तेची कुठली महत्वाची आहे का. उद्धवजीने उत्तर दिलं नाही. चित्राताई कसं उत्तर देतील. उद्धवजीच्या मांडीला उभा आमचा संजय राठोड माझ्याबरोबर जिल्हा प्रमुख होता. 60 वर्षाचा संजय राठोड 20 वर्षाच्या पूजा सावंतला फसवतो आणि तिची हत्या करून आणतो. तो तुमच्या मांडीला बसलाय, तुम्ही कसं त्याचं संरक्षण महिलांचं करणार आहे. दुसरा आमचा एक नेता लग्नाची बायको आहे, दुसरी केली आणि तिची बहीण ठेवली. तिच्या बहिणीने कोर्टात केस केली, यानं माझ्यावर बलात्कार केला. यानं कोर्टात लिहून दिलं की म्हणे लव आणि रिलेशनशिप मध्ये आले राहत होतो, तिच्यापासून मला 2 मुलं झाली. त्या मुलांना मी माझं नाव दिलं, त्यांना राहायला गरजेचं पोरं तो काढायचे गावात नाव देणार. अरे पोरं तू काढली तुझीच नाव द्यावं लागणार आहे ना. म्हणून मी ती बाई आपल्या सासरला नांदायला निघाली, परळीला गेली. तिला त्या गावातल्या सगळ्या बाळांनी अडवलं, आमच्या घरात यायचं नाही. तिच्या गाडीत पिस्तोल ठेवला, तिला 8-10 दिवस जेलमध्ये ठेवलं. जेलमधून सुटल्यानंतर मी तिला फोन केला, म्हणलं करुणाताई तुम्ही किती वेळा हो, 4थ्या का 5व्या. ती म्हणलं माझ्या धन्याला विचारले किती वेळ. धन्यामध्ये धन्याने म्हणून धन्यामध्ये मालक माझ्या धन्याला विचारले किती वेळ म्हणे. अशी अवस्था या सरकारची आहे. काल या सरकारच्या मंत्र्यांमध्ये आज म्हणतायत आमच्यावर ईडी लावली, आमच्यावर बीडी लावली आणि शिडी लावणार. अरे नाही शिवसेनेत होतो. उद्धव ठाकरेच्या घरी एखादी आंबे फिरत होती, सगळे शिवसैनिक गरीब होते. कोणी पानटपरीवाला, आता आमचा गुलाबराव पाटील सांगतो मी पानटपरीवाला होतो, गुटखा विकणारा गुलाबराव आज मंत्री झाला. किती मंत्री झाले, किती आमदार झाले, किती खासदार झाले. रिक्षा चालवणारा आमचा सरपंचदार 1000 कोटीची. दुसरा आमचा प्रताप सरनाईक 2000 कोटीची प्रॉपर्टी. तिसरा आमच्या भाऊला बावली 1000 कोटीची प्रॉपर्टी. अनिल परब 2000 कोटीची प्रॉपर्टी. अर्जुन गटकर 1000 कोटीची प्रॉपर्टी. आनंदराव अडसूळ 1000 कोटीची प्रॉपर्टी. या सगळ्यांना मला ईडी लागली. यांना ईडी लागले का कळाली, सगळे ऍडमिटेड. हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणार आहे तुम्ही. आणि आमच्या अजितदादाचं तर 1100 कोटीची प्रॉपर्टी ईडीने सील केली, ताब्यात घेतली आणि आता म्हणतात 18 वर्षाला अजितदादाही देणार आहे. अजितदादाला तर आमची सगळे धरणं भरलेली आहे, तुझं इथे याचं काही कामच नाही. आमची सगळी धरणं भरलेली आहे, काही येऊ नको बाबा. आणि आमच्या सुप्रियाताई काय सांगतात, त्यांनी निवडणूक आयोगाला लिहून दिलं शेतकरी काही तोट्यात नाही म्हणे, शेतकरी नफ्यात. मी 1 एकर वांग्यामध्ये 1 एकर वांगे 160 कोटी रुपये झाले वांगे. मी सुप्रियाताईला विचारतो, भाई तुम्ही वांगे कुठे लावले, सरीत लावले का खड्डा लावले. एका एकर मध्ये 160 कोटीची वांगे काढायचं कशी तुम्ही. ही अवस्था आहे. आणि सरकार चाललंय म्हणजे सरकार चाललंय, आघाडीचं सरकार पडलं कसं. सगळे चोर एकत्र झाले, सगळ्यांच्या चोऱ्या उद्देश तुम्ही पडणार नाही, पण तुम्हाला ही जनता पाडल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था. काय केलं महाराष्ट्रामध्ये, केंद्रातून गॅस घे, केंद्रातून धान्य आण, केंद्राकडून सगळ्या सुविधा घे, केंद्राकडून वॅक्सिन फुकट घे. याच्यापर्यंत सरकारनं काय केलं. आता 2-4 वक्त्यांनी सांगितलं, भाऊनी सांगितलं
इथं सुद्धा वाईट परिस्थिती होती लोकांवर. करोनाच्या काळामध्ये अनेक आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कोविड शेल्टर काढलं. अकोला तालुक्यातल्या सगळ्या शिक्षकांना मी मानतो, सगळ्या शिक्षकांनी वर्गणी काढली आणि एक सुसज्ज असं कोविड सेंटर सुगावला चालू केलं. सगळ्या शिक्षकांना वाटलं प्रमुख लोकांना बोलावं उद्घाटन करण्यासाठी. वैभवभावांना बोलवलं, सन्माननीय आमदार साहेबांना बोलवलं आणि आपल्या तालुक्याचे पुत्र भूमिपुत्र निवृत्ती महाराजांच्या हस्ते त्या कोविड सेंटरचं उद्घाटन व्हावं अशी सगळ्या शिक्षकांची इच्छा होती. निवृत्ती महाराजांना यायला थोडा वेळ झाला. या पठ्ठ्यानं कातरच पळावलं, कातर जेवढं पळालं म्हणलं माझ्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे. 4-5 शिक्षकांनी धरून आणलं, म्हणलं भाऊ कापली, फीज कापली आणि दुसऱ्या दिवशी 27 रुग्ण गेले. याच्या हाताचा गुण एवढा वाईट. तिसऱ्या दिवशी 11 लोक मेले. नंतर तिथे लोक जायचीच बंद झाली. अशी अवस्था 2 वर्ष सरकारची. काय केलंय सरकारने 2 वर्षामध्ये? 2 वर्ष सरकारची काय केलं हे सांगायला पाहिजे. सरकारच्या अगोदर मी आमदारांनी काय केलं 2 वर्षात सांगतो. काय केलं? सगळ्यात पहिले खडकीचे ग्रामपंचायतचे शिपाई येड्यांच्या पोटात लात मारली. ज्या येड्यांनी त्याला मतदान केलं होतं. मग लोक घोषणा द्यायला लागली, एकच फॅक्टर लातमारे डॉक्टर, एकच फॅक्टर लातमारे डॉक्टर. नंतर आमचे आमदार फिरतीवर गेले बेलापूरला त्याच्याच पक्षाचा कार्यकर्ता त्याला मतदान दिलं आणि मतदानाच्या वेळेस 10,000 रुपये देणगी दिली होती. तो म्हणला आमदार तुम्ही नेमके कशा पटके, तुम्ही तर राष्ट्रवादी वाटता आणि जर गळ्यात तर भगव घालता, मग राष्ट्रवादी जास्त तर भगव काढून टाका. आमदाराला एवढा राग आला, 2 दिवस जेलमध्ये ठेवला. ज्या बाजीराव दराने आरडू एवढ्या सारा गाजवल्या त्याच्या याला निवडून आणण्यासाठी, त्या बाजीरावर अट्रॉसिटी करून त्याला जेलमध्ये घातलं. आमदाराचा 2 वर्षाचा काळ. त्यांचा एक प्रत्ये नावाचा कार्यकर्ता होता, त्यानं धान्य चोरलं. 4 गाड्या पकडल्या आणि त्याच्या अगोदर कोट्यावधी धान्य चोरलं होतं. 4 गाड्या सापडल्या. याला वाढला बीपी. त्याचा बीपी वाढल्यानंतर आणि मागणी केली. फेसबुकला अनेक लोकांनी मागणी केली, व्हॉट्सअपवर लोकांनी विचारलं की आमदार धान्य चोरीवर बोला. ते म्हणजे आता माझा बीपी वाढला, मी नंतर बोलेल. मग त्यांनी नाटक केलं की मला करोना झाला. मग करोना झाला तर मग सुगावला ऍडमिट व्हायचं ना. हे ब्रिज काढीला गेलं, तिसऱ्या दिवशीच बरं झालं. गुलगुले खाऊन दुसऱ्या दिवशीच बरं झालं. आणि एक काम केलं नाही. आता मला आठवतो 5 वर्षापूर्वी निवडणूक होती. आमचे खासदार चंद्रकांत खैरे सभेला आले होते. स्टँडवर सभा होती आणि तेव्हा कमळावर निवडून आला होता. मी जिल्हा परिषदेत त्याला कमळावर निवडून आणलं होतं. आला आमच्या सभेला प्रचाराला उमेदवारांच्या. मिशा काढल्या, पावडर लावली, गन लावलं. नटरंग सारखं दिसायला लागलं. नटरंग तुम्ही पहा, त्याचा फेसबुकवर वाटलं फोटो पहा. अरे काय हा लोकप्रतिनिधी, हा लोकप्रतिनिधी तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पहिल्या दिवशी याच्यावर चाललं ना, याला अडवलं, येतून चाललं. याला 2 दिवस सुटवर गेली. पाठीमागे सुप्रिया उभे होत्या. थांबत पाहिजे आमदार. आमदार सुप्रिया म्हणले कोणत्या तालुक्याला पाठवलं, हे कोणत्या तालुक्याला पाठवले. अरे तुम्हाला मी वरडू IPAच्या सभेत सांगत होतो हे खाली आले. हे स्वतःला डॉक्टर म्हणते, पण हे माणसाचं आहे का जनावरचं हे अजून मला कळलं नाही. कशाला इंजेक्शन मारलं कळलंच नाही मला. हे माणसाचं इंजेक्शन मारताना कधी याला पाहिलंच नाही. बुलंद माननीय शिवाजी राजे धुमाळ. भारतीय जनता पक्षाचा
आज भाऊच्या नंतर मला बोलायची संधी मिळाली. व्यासपीठावर आमचा थोडा वाद झाला. म्हटलं मी भाऊच्या अगोदर बोलतो. कैलास भाऊ मला सांगितलं, पूर्वी भाऊ बोलायचे, नंतर गायकर साहेब बोलायचे आणि मग साहेब बोलायचे. तुम्हाला आज प्रमोशन दिलंय म्हणे, गायकर साहेबांची जागा मला दिली. ठीक आहे, तुमचं सगळ्यांचा मी आभारी आहे. अकोला नगर पंचायतच्या निवडणुकीमधील भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष इंडियाचे अथरोले गट या युतीचे उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे आदिवासींचे नेते माननीय पिचड साहेब, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या महासाहेब, या सभेचे अध्यक्ष प्रतिष्ठित व्यापारी सुभाष भाऊ, शिर्डीवरून आलेले आमच्या अल्पसंख्याक आयोगाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शब्बीरभाई असतील, पठाणभाई असतील, भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे सगळे नेतेगण, अकोले शहरातील मतदार बांधवांनो आणि भगिनींनो, 21 तारखेला आपल्याला आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदान करायचं आहे. आणि ते मतदान भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे उमेदवार त्यांच्या कमळ या चिन्हावर करायचं आहे, हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. खरं तर ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेची कचरा गाडी जेव्हा जेव्हा आपल्या वार्डातून जात असते तेव्हा तेव्हा आपल्या कानावर कायम एक शब्द पडत असतो, ओला कचरा, सुका कचरा आणि भंगार वेगळं वेगळं करा. काय त्या गाडीमध्ये सांगितलं असतं? ओला कचरा, सुका कचरा आणि भंगार वेगळं वेगळं करा. ती गाडी जात असते. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. सुका कचरा, ओला कचरा आणि भंगार बारामतीच्या भंगारवाल्याने एकत्र केला आणि महाराष्ट्राचा उकिरडा बनवून टाकला. आणि त्याच्याच पक्षाचे लोक हा उकिरडा घोळण्यासाठी उद्या तुमच्या वार्डामध्ये येतील आणि आमच्या उमेदवारांना मत द्या असं म्हणतील. निश्चित त्यांचं ऐकून घ्या. आमचे हे 12 उमेदवार आहेत. एक उमेदवार कमी झाला. आमच्या एक सुशिक्षित एक उमेदवार होता, ग्रॅज्युएट होता, 5 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी काम केलं होतं. आमचा अर्ज त्यांनी भरला होता, पण त्यांचे पती हे फॉरेस्टमध्ये नोकरीला. तिथल्या आमदारांनी आणि शिवसेनेवाल्यांनी सांगितलं, तुझ्या नवऱ्याची नोकरी झाली, अर्ज मागे घे. दमदाटी केली, भाऊबंद बोलवले, तुझा शेतात जायचा रस्ता बंद करू, तुझं विहिरीचं पाणी बंद करू, तुला वाळीत टाकू, तुझ्या पोरांच्या लग्नाला कोणी येणार नाही. आणि आमच्या होणाऱ्या नगरसेविका म्हटल्या, एवढा त्रास होऊन जर नगरसेविका व्हायचा असेल तर मी माघार घेते. त्यांनी माघार घेतली म्हणून 12 उमेदवार राहिले. नाही तर 13चे 13 कमळाच्या चिन्हावरचे नगरसेवक तिथे झाले. सकाळी अगस्तीला नारळ फोडताना एक वक्ता असा म्हणाला की भाजपचे उमेदवार एवढे घाबरले म्हणे. 1 नंबरच्या वार्डात त्यांनी माघार घेतली आणि 7 नंबरच्या वार्डात म्हणे कमळ चिन्ह घेतलं नाही, अपक्ष म्हणून मैनुद्दीन उभे आहेत म्हणे. अरे बेट्या, हे कमळ घेऊन उभे. लोकांची फसवणूक तुम्ही का करता? त्या राज्यामध्ये सरकार येऊन 2 वर्ष झाली. आता लोक म्हणतात भाऊंना, भाऊ तुम्ही 2024ला पुन्हा आमदार होणार. तसं नाहीये. 2 महिन्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव होणार आहे. आणि शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर हे आघाडीचं सरकार पडणार आहे. आपल्याला 2022ला भाऊंना आमदार करायचं आहे.
याचं कारण तुम्हाला सांगतो. सरकार का पडणार आहे? शिवसेना ही महाराष्ट्रातली सगळ्यात 1 नंबरची बेईमान पार्टी आहे. मी त्या पार्टीत 17 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, 7 वर्ष तालुका प्रमुख होतो, 5 वर्ष शहर प्रमुख होतो. मी जेव्हा भाषण करीत होतो तेव्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे अंडरपॅन्टवर बॅडमिंटन खेळत होते. आता जो मंत्री आहे आदित्य ठाकरे, त्याला मी शिर्डीला खांद्यावरून फिरलेलो आहे. मातोश्रीवर मला कधीही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नव्हती, एवढं बाळासाहेबांचं माझं प्रेम होतं. बाळासाहेब कायम सांगायचे, ठाकरे घराण्यातला एकही माणूस सत्तेच्या खुर्चीवर कधी बसणार नाही. ठाकरे घराण्यातला एकही माणूस कधी सत्ता घेणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे त्या फाटक्या समाजासाठी बाळासाहेब काम करतात म्हणून शिवसैनिक होतो. पण बाळासाहेबांचा शब्द मोडून यांनी भाजपची बेईमानी केली आणि स्वतः नवरदेव झाला, स्वतः नवरदेव झाला आणि पोराला नाही, एकाच मांडवात दोघांचंही लग्न केलं. याचा दुर्दैव इतकं वाईट तुम्हाला सांगतो मित्र. हा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रात करोना आला. हे कसं 2 वर्ष घरात बसलं मित्र, करोना होईल मरण म्हणून ते बाहेरच आलं नाही. आणि मग त्याचे पक्ष काय म्हणायला लागले, देशातल्या सगळ्यात मुख्यमंत्र्यांचे लोकांनी मतदान केलं आणि महाराष्ट्रातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा देशातला सगळ्यात 1 नंबरचा मुख्यमंत्री. मी म्हणलं बरोबर आहे, महाराष्ट्रात 1 नंबरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कारण देशात सगळ्यात जास्त करोना महाराष्ट्रातील लोकांना झाला. देशात सगळ्यात जास्त लोक करोनानं महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडले. देशामध्ये रेमडेसिवीर मध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झाला. देशामध्ये 2567 शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये, कालच संसदेमध्ये आकडेवारी जाहीर झाली, 2567 शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात आत्महत्या शेतकरी नंबर 1, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या व्यापाऱ्यांच्या, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या उद्योगपतींच्या. आणि महाराष्ट्रात काल पाहिलं असेल ते एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारनं आणलेली आहे. शरद पवारांनी बरोबर वाघाची मांजर केली, याच्या घरात पट्टा बांधला घरात झोपवल्या. आणि अजित दादा तुम्ही पाहत असाल, हे राज्य चालवत असताना राज्याचा कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करायचा असेल तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचा असतो किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचा असतो. पण ते कधीच टी समोर येत नाही. अजितदादा इतके हुशार आहेत, कधीच टीव्हीवर बोलत नाही. आणि उद्धव ठाकरेला घरात कोंडल्यामुळे बोलता येत नाही. मग ते आंधळे तुम्ही पाहत सकाळ संध्याकाळ कुठलाही विषय असला तर संजय राऊत येणार, जनतेच्या समोर येणार, जनतेला सांगणार की बाबा हो उद्धव ठाकरे खूप चांगलं आहे, आघाडीचं सरकार पडणारच नाही, आघाडीचं सरकार इतकं चांगलं काम करते. आणि म्हणून माझ्या एका मित्राने मला काल एक वात्र टीका करून पाठवली की या महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं काम, प्रत्येक गावागावामध्ये ट्रान्सफॉर्मर तोडण्याचं काम त्या सरकारनं केलेलं आहे. आणि सरकारचा ऊर्जामंत्री म्हणतो भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तुम्हाला फुकट खायची सवय लावली, मोदी तुम्हाला फुकट अन्न देतो, फडणवीसच्या सरकारने तुम्हाला वीज माफ केली होती, तुमचं कर्ज माफ केलं होतं, आता शेतकऱ्याला फुकट खाता येणार नाही, विजेचं बिल भरावंच लागेल. आणि एक शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना आज या महाराष्ट्राच्या अकोला तालुक्यातल्याही शेतकऱ्यांची वीज सरकारनं तोडली. एकीकडे एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत आणि दुसरीकडे आमची सुप्रिया सुळे आणि संजय राऊत कमरेला हात घालून डान्स करतायत. म्हणून मला त्या माझ्या मित्राने काल एक वात्र टीका पाठवली, काकाचा धरून हात सत्तेच्या पकडल्या नाड्या आणि बाईच्या कमरेवर हात ठेवून नाचतो हर्बल भाड्या. ही अवस्था महाराष्ट्राची आघाडीच्या सरकारने केलेली आहे. काय अवस्था आहे? अहो गृहमंत्री ज्याला राज्य चालवायचं, या देशाचं संरक्षण, राज्याचं संरक्षण करायचं, प्रत्येक माणसाचं संरक्षण करायचं, आमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे. गृहमंत्र्याला परमसिंग नावाचा
पोलीस आयुक्त केला. पोलीस आयुक्तच फरार आहे. सचिन वाजेचा नावाचा एक पोलीस अधिकारी हा उद्धव ठाकरेने विधानसभेला उभा केला होता गोरेगावच्या तिथे. उद्धव ठाकरेचा मित्र याला सस्पेंड केलं होतं, त्याला परत कामावर घेतलं आणि जबाबदारी काय दिली? मुंबईच्या बारवाल्याकडून 100 कोटी रुपये वसूल करायचे दर महिन्याला. तोही जेलमध्ये. राज ठाकरेच्या आजच दुपारी सभा ऐकली. राज ठाकरेंनी काय सांगितलं? आजपर्यंत अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे आम्ही ऐकत होतो, पण आज उद्धव ठाकरेचे पोलीसच उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवायला लागले तर संरक्षण कुणाकडे मागायचं? आमच्या चंद्रकांत सरोदे आता सांगितलं, शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्याला 4-5 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये एका दलित महिलेवर बलात्कार केला. ही पहिली घटना नाही. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरून एका दलित महिलेला उचलून नेलं, 14 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. साती नाक्याच्या त्या महिलेने आमच्या दलित महिलेवर बलात्कार झाला. आमच्या उल्हासनगरला एका दलित महिलेवर 23 जणांनी बलात्कार केला. ही अवस्था महाराष्ट्रातल्या महिलांची आहे. आमच्या चित्राताई वाघने सांगितलं, उद्धवजी महाराष्ट्राच्या लेखी बाळींपेक्षा तुम्हाला सत्तेची कुठली महत्वाची आहे का? उद्धवजीने उत्तर दिले नाही. चित्राताई कसं उत्तर देतील? उद्धवजीच्या मांडीला बसलेला आमचा संजय राठोड माझ्याबरोबर जिल्हा प्रमुख होता. 60 वर्षाचा संजय राठोड 20 वर्षाच्या पूजा सावंतला फसवतो आणि तिची हत्या करून आणतो. तो तुमच्या मांडीला बसलाय. तुम्ही कसं त्याचं संरक्षण महिलांचे करणार आहे? दुसरा आमचा एक नेता लग्नाची बायको आहे, दुसरी केली आणि तिची बहीण ठेवली. तिच्या बहिणीने कोर्टात केस केली, यानं माझ्यावर बलात्कार केला. यानं कोर्टात लिहून दिलं की म्हणे लव्ह अँड रिलेशनशिप मध्ये आम्ही राहत होतो, तिच्यापासून मला 2 मुलं झाली. त्या मुलांना मी माझं नाव दिलं, त्यांना राहायला गरजेचं पोरं तोगाडीचे गावात नाव देणार. अरे पोरं तोगाडी तुझीच नाव द्यावं लागणार आहे ना. म्हणून मी ती बाई आपल्या सासरला नांदायला निघाली. परळीला गेली, तिला त्या गावातल्या सगळ्या बाळांनी अडवलं, आमच्या घरात यायचं नाही. तिच्या गाडीत पिस्तोल ठेवला, तिला 8-10 दिवस जेलमध्ये ठेवलं. जेलमधून सुटल्यानंतर मी तिला फोन केला. म्हणलं, करू ना ताई, तुम्ही कितव्या हो? 4थ्या का 5व्या? ती म्हणलं, माझ्या धन्याला विचारले किती. धन्या म्हणजे धन्या म्हणून धन्या होते मालक. माझ्या धन्याला विचारले किती आहे म्हणे. अशी अवस्था या सरकारची आहे. काल या सरकारच्या मंत्र्यांमध्ये आज म्हणतायत आमच्यावर ईडी लावली, आमच्यावर बीडी लावली आणि शिडी लावणार. अरे नाही, शिवसेनेत होतो. उद्धव ठाकरेच्या घरी एकच आंबे फिरत होती. सगळे शिवसैनिक गरीब होते. कोणी पानटपरीवाला, आता आमचा गुलाबराव पाटील सांगतो मी पानटपरीवाला होतो. गुटखा विकणारा गुलाबराव आज मंत्री झाला. किती मंत्री झाले, किती आमदार झाले, किती खासदार झाले. रिक्षा चालवणारा आमचा सरपंचदार 1000 कोटीची. दुसरा आमचा प्रताप सरनाईक 2000 कोटीची प्रॉपर्टी. तिसरा आमचा भाऊला बावळी 1000 कोटीची प्रॉपर्टी. अनिल परब 2000 कोटीची प्रॉपर्टी. अर्जुन गटकर 1000 कोटीची प्रॉपर्टी. आनंदराव अडसू 1000 कोटीची प्रॉपर्टी. या सगळ्यांना मला ईडी लागली. यांना ईडी लागली का कळाली? सगळे ऍडमिटेड. हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणार आहे तुम्ही. आणि आमच्या अजित दादाचं तर 1100 कोटीची प्रॉपर्टी ईडीने सील केली, ताब्यात घेतली. आणि आता म्हणतात 18 तारखेला अजितदादाही देणार आहे. अजितदादाला तर आमची सगळं धरणं भरलेली आहे. तुझं इथे याचं काही कामच नाही. आमची सगळी धरणं भरलेली आहे. काही येऊ नको बाबा. आणि आमच्या सुप्रियाताई काय सांगतात? त्यांनी निवडणूक आयोगाला लिहून दिलं शेतकरी काही तोट्यात नाही म्हणे, शेतकरी नफ्यात. मी 1 एकर वांग्यामध्ये 1 एकर वांगे 160 कोटी रुपये झाले त्याचे वांग्याचे. मी सुप्रियाताईला विचारतो, भाई तुम्ही वांगे कुठे लावले? सरीत लावले का धंडावर लावले? एका एकर मध्ये 160 कोटीची वांगे काढायचं कशी तुम्ही? ही अवस्था आहे. आणि सरकार चाललंय म्हणजे सरकार चाललंय, आघाडीचं सरकार पडलं कसं? सगळे चोर एकत्र झाले, सगळ्यांच्या चोऱ्या उद्देश तुम्ही पडणार नाही, पण तुम्हाला ही जनता पाडल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था. काय केलं महाराष्ट्रामध्ये? केंद्रातून गॅस घे, केंद्रातून धान्य आण, केंद्राकडून सगळ्या सुविधा केले, केंद्राकडून वॅक्सिन फुकट घे. याच्यापर्यंत सरकारनं काय केले?
आज 2-4 वक्त्यांनी सांगितलं, डावरी सांगितलं, इथं सुद्धा वाईट परिस्थिती होती लोकांवर. करोनाच्या काळामध्ये अनेक आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कोविड शेल्टर काढलं. अकोला तालुक्यातल्या सगळ्या शिक्षकांना मी मानतो, सगळ्या शिक्षकांनी वर्गणी काढली आणि एक सुसज्ज असं कोविड सेंटर सुगावला चालू केलं. सगळ्या शिक्षकांना वाटलं प्रमुख लोकांना बोलावं उद्घाटन करण्यासाठी. वैभवभावांना बोलवलं, सन्माननीय आमदार साहेबांना बोलवलं आणि आपल्या तालुक्याचे पुत्र भूमिपुत्र निवृत्ती महाराजांच्या हस्ते त्या कोविड सेंटरचं उद्घाटन व्हावं अशी सगळ्या शिक्षकांची इच्छा होती. निवृत्ती महाराजांना यायला थोडा वेळ झाला. या पठ्ठ्यानं कातरच पळावलं, कातर जेवढं पळालं तुम्हाला म्हणलं माझ्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे. 4-5 शिक्षकांनी धरून आणलं, म्हणलं भाऊ कापली, फीज कापली आणि दुसऱ्या दिवशी 27 रुग्ण मेले. याच्या हाताचा गुण एवढा वाईट. तिसऱ्या दिवशी 11 लोक मेले. नंतर तिथे लोक जायचीच बंद झाली. अशी अवस्था 2 वर्ष सरकारची. काय केलंय सरकारने 2 वर्षामध्ये? 2 वर्ष सरकारची काय केलं हे सांगायला पाहिजे. सरकारच्या अगोदर मी आमदारांनी काय केलं 2 वर्षात सांगतो. काय केलं? सगळ्यात पहिले खडकीचे ग्रामपंचायतचे शिपाई येडींच्या पोटात लात मारली. ज्या येड्यांनी त्याला मतदान केलं होतं, मग लोक घोषणा द्यायला लागली, एकच फॅक्टर लातमारे डॉक्टर, एकच फॅक्टर लातमारे डॉक्टर. नंतर आमचे आमदार फिरतीवर गेले बेलापूरला त्याच्याच पक्षाचा कार्यकर्ता, त्याला मतदान दिलं आणि मतदानाच्या वेळेस 10,000 रुपये देणगी दिली होती. तो म्हणला आमदार तुम्ही नेमके कशा पक्षाचे? तुम्ही तर राष्ट्रवादीचे वाटता आणि जर गळ्यात तर भगो घालता, मग राष्ट्रवादी जास्त तर भगो काढून टाका. आमदाराला एवढा राग आला, 2 दिवस जेलमध्ये ठेवला. ज्या बाजीराव दराने आरडू एवढ्या सारा गाजवल्या त्याच्या याला निवडून आणण्यासाठी, त्या बाजीरावर राखलं शिटी करून त्याला जेलमध्ये घाल. आमदाराचा 2 वर्षाचा काळ. त्यांचा एक प्रत्येक नावाचा कार्यकर्ता होता, त्यानं धान्य चोरलं. 4 गाड्या पकडल्या आणि त्याच्या अगोदर कोट्यावधी धान्य चोरलं होतं. 4 गाड्या सापडल्या. याला वाढला बीपी. त्याचा बीपी वाढल्यानंतर आणि मागणी केली. फेसबुकला अनेक लोकांनी मागणी केली, व्हॉट्सअपवर लोकांनी विचारलं की आमदार धान्य चोरीवर बोला. ते म्हणजे आता माझा बीपी वाढला, मी नंतर बोलेल. मग त्यांनी नाटक केलं की मला करोना झाला. मग करोना झाला तर मग सुगावला ऍडमिट व्हायचं ना. हे ब्रिज काढीला गेलं, तिसऱ्या दिवशीच बरं झालं. गुलगुले खाऊन दुसऱ्या दिवशीच बरं झालं. अरे एक काम केलं नाही. आता मला आठवतो 5 वर्षापूर्वी निवडणूक होती. आमचे खासदार चंद्रकांत खैरे सभेला आले होते, स्टँडवर सभा होती आणि तेव्हा कमळावर निवडून आला होता. मी जिल्हा परिषदेत त्याला कमळावर निवडून आणलं होतं. आला आमच्या सभेला प्रचाराला उमेदवाराच्या. मिशा काढल्या, पावडर लावली, गन लावला, नटरंग सारखं दिसायला लागलं. नटरंग तुम्ही पहा, त्याचा फेसबुकवर वाटलं होतं फोटो पहा. अरे काय हा लोकप्रतिनिधी, हा लोकप्रतिनिधी. तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पहिल्या दिवशी याच्यावर चाललं ना, याला अडवलं, याच्यावरून चाललं. याला 2 दिवस सुरू केली. पाठीमागे सुप्रिया उभे होता, थांबत होता आमदार. आमदार सुप्रिया म्हणले याला कोणत्या तालुक्याला पाठवलं? हे कोणत्या तालुक्याला पाठवले? अरे तुम्हाला मी वरडू IPAच्या सभेत सांगत होतो, हे खाली आले, हे स्वतःला डॉक्टर म्हणते, पण हे माणसाचं आहे का जनावरांचं हे अजून मला कळलं नाही. कशाला इंजेक्शन मारलं कळलंच नाही मला. काय माणसाला इंजेक्शन मारताना कधी याला पाहिलंच नाही. इतका विकृत. पितर साहेब
प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांचा मान ठेवायचे, सन्मान ठेवायचे. गायकर साहेबांना एवढं कुणा नारा पडाला, साहेब तुम्ही पहिलं फोडा, तुम्ही पुढं. हे गायकर साहेबांना विचारितच नाही. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता भेटला, म्हणलं काय रे भाऊ, तुमच्या शिवसेनेचे तर 5 बंडखोर उभे राहिले, तुमच्या राष्ट्रवादीचे 2 प्रचार कसं करणार? नाही म्हणे, आता काय ज्यांनी बंडखोरी केली त्यांना पक्षातून काढणार. अरे ज्यांनी पक्षाचं चिन्ह घेतलं ते पक्ष वाढवण्यासाठी गेले, तुम्ही पक्ष विकला, पक्ष विकणारे काढले पाहिजे का पक्ष वाढवणारे काढले पाहिजे? जे 2 विषय उभे राहिले त्यांना पक्षातून काढायचं म्हणजे. मग आता आमदाराला एक प्रश्न विचारला, वार्ड क्रमांक 10, वार्ड क्रमांक 10 तिथं पंजा आहे, तिथं धनुष्य आहे, तिथं कमळ आहे आणि तिथं घड्याळ आहे. तुमची जर युती झाली, आघाडी झाली शिवसेनेची तुमची, आणि वार्ड नंबर 10 मध्ये तुम्ही प्रचाराला गेले, धनुष्यबाणाला मत द्या म्हणले, घड्याळ तुमचं घड्याळ त्या उमेदवाराने कोणत्या खोटी लागतात? पक्षाचा छोटे उमेदवार, त्याचं चिन्ह घड्याळ आहे आणि तू धनुष्याचा प्रचार करायचा, घड्याळ कोणाला अटकायचं कुठं? हे प्रश्न विचारायला वाढतात लोकांनी त्या आमदारांना. नाही म्हणजे त्यांना पक्षातून काढून टाक आणि तुलाच काढलं पाहिजे पक्ष विचार. आता एकदम म्हणतो काय आघाडी व्यवस्थित झाली पण शिवसेनेने बेमानी केली, म्हणजे तो आमदाराला माहित नव्हतं की बेमानी म्हणून. जिल्हा परिषदेला शिवसेनेला आम्ही 12,000 गेला आणि आम्हाला 6 घेतला. आमच्या 6 भाजपच्या निवडून आल्या, शिवसेनेच्या 2 निवडून आल्या. हे पळाले रात्री राष्ट्रवादीला जॉईन झाले, तेव्हा बेईमानी केली. कारखान्याला आम्ही पॅनल केलं, हे रात्रीच पळाले राष्ट्रवादीला जॉईन झाले, 2 जागा घेतल्या, झाले त्यांना जॉईन. मग आता ते आई घालणार आहे तुम्हाला माहित नव्हतं का? आता ते बेईमानी करतात, जन्मच बेईमानी झाला, त्यांच्या नेत्यावर बेईमानी केली. भाजप बरोबर निवडून आले आणि राष्ट्रवादी खाली चालले दिले. काय त्याचं ज्याचा नेता वर्णाई शिंदेचं वरण तसंच असणार, हे तुला कळेल नको का? अरे तो लंकेलाही छान आहे, त्याने शिवसेनेची युती नाही केली, गेटावट म्हणले शिवसेनेवाले. तिकडे तो रोहित पवार कर्जतला शिवसेनेची युती नाही, गेटावट म्हणले, उचकून दिले, त्यांना माहिती बेईमान आहेत. आणि येथे याला वाटलं हे आहे बेईमान, हे बेईमान, कारण याची 5 पक्ष होईल. या पहिले काँग्रेसमध्ये होतं, नंतर शिवसेनेत आलं, मी असं काँग्रेसला उमेदवार गेली, हे कम्युनिस्टात गेलं, लाल सलाम कम्युनिस्टातून निघालं, मनसेत गेलं, मनसेतून आलं भाजपत, त्यांना आम्ही 2 कमलावर निवडून आणलं, या कमलावर 2 गटांमधून, आणि परत आता राष्ट्रवादी, याची 6 पक्ष झाली. यही बेईमान, दर टायमाला दर पक्षाची बेईमानी. आणि म्हणून अशी बेईमान लोक एकत्र आल्यावर तुम्ही अकोल्याचा विकास कसा करणार? आणि म्हणून सांगतो मित्र हो की सगळी काम करणारी मंडळी, याच्यात 4-5 स्टँडिंग नगरसेवक आहेत, यांनी काम केलेलं आहे, आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. आमच्या सोनालीने तर तुम्ही पाहिलं असेल, सगळ्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मास्क वाटले, सॅनिटायझर वाटलं, ज्या कुटुंबाने वाईट परिस्थिती आहे त्यांना 3-3, 4-4 महिन्याचं रेशन दिलं, किराणा दिला. आणि मी माझा स्वतःचा ट्रॅक्टर लावून आणि तिनं सॅनिटायझर वापरून हे अकोले शहराचे 17 वार्ड आणि आमच्या स्वखर्चाने सॅनिटायझर मारून आम्ही निर्जंतुकीकरण केलं. नगरपालिकेने नाही केलं, ते आम्ही केलं. आम्ही समाजाची सेवा करणारी माणसं, 40 वर्ष राजकारणामध्ये काम करताना शिवाजी लोकांना चोरी केली, 2 रुपये कोणाला फसवलं, कोणाची गणपतीची वर्गणी घेतली, कोणाची शिवजयंतीची वर्गणी घेतली, त्यांच्या व्यापाऱ्याला फसवलं, असा या अकोल्याच्या बाजारपेठेतला एकही माणूस कधी सांगणार नाही. पण तुम्हाला सांगतो मित्र, त्यांचे प्रपंच कशा उचलू आहे ते वर्गणी उचलू आहे. मध्ये कारखान्याचे मंडळ 10-12 नगरसेवकांचं युरोपला गेलं होतं, त्याच्यात माझे 2-3 मित्र होते, त्यांनी मला किस्सा सांगितला. अनेक किस्से झाले युरोपचे, पण एक लय भारी किस्सा होता. हे सगळेजण फिरायला गेले समुद्रकिनारी, दोघांनी आली काय नाही पावतीची पुस्तक. आता ते गोरे लोक हे गेले पावती म्हणले गणपती, ते म्हणले तुम्हीच गणपती, म्हणले न गणपती, म्हणले न गणपती, म्हणले मग छत्रपती, मुळीच छत्रपती. म्हणजे गणपतीचे छत्रपतीचा पावत्या फाडायला कुठं? युरोप. तो माणूस होता मराठी, तो म्हणला भाडव्यानो तुमच्या या पावत्याला व्हायचा कोणी युरोपला तुम्ही इकडे आले.
ते नाही अरे कसे काय आले म्हणले तुम्ही चहा प्यायची दारात तुमचे तिकडे कसे आले म्हणजे अगस्ती कृपा म्हणलं का अगस्ती महाराजांनी पाठवलं नाही म्हणले अगस्ती महाराज नाही अगस्ती कारखान्याची कृपा इतके विकृत आणि चोर लोक एकत्र जमा झालेले आहेत म्हणून या तालुक्यातील विकृत लोक आहेत या विकृतांना जर तुम्ही संपवलं नाही हे पोलीस स्टेशन जाणारे हे अगस्तीला लोकांच्या गाड्या लावणारे वर्गणी गोळा करणारे टपरीवाल्यांना त्रास देणारे मुस्लिमांना त्रास देणारे दलितांना त्रास देणारे हे जर संपवलं नाही हे जर संपल्याशिवाय हा तालुका स्वच्छ होणार नाही या 2 वर्षामध्ये अकोला तालुक्याची राजकीय सामाजिक आणि वैचारिक परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की मला कोणतरी बघायची भाषणात म्हणलं कच्च्या गाईचं वासरू कोणाला येते हेच कळत नाही या सकाळी एका बरोबर तर संध्याकाळी दुसऱ्या बरोबर रात्री झोपायला तिसऱ्याच बरोबर ही अवस्था या राजकारणाची वाईट करून ठेवले तत्व नाही निष्ठा नाही विचार नाही फक्त लुटणं संपत्ती गोळा करणं हेच काम 2 वर्षामध्ये झालेलं आहे आणि 2 वर्षात जी आपण चूक केली ती सुधारायची हीच खरी संधी आहे 2 वर्षामध्ये सरकारनं काय केलं मित्र हो 2 वर्ष सरकारची विश्वासघाताची 2 वर्ष जनतेला फसवण्याची 2 वर्ष मुख्यमंत्र्याच्या मगरुरीची महिलांवर अत्याचाराची मी उदाहरण द्यायचं आहे चंद्रकांत सरस्वतीजी तुम्हाला उदाहरण देतो ह्या महिलांवर अत्याचार करताना आमच्या चित्रा वाघांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की या माता भगिनींच्या अप्रूपेक्षा तुम्हाला सत्याची खुर्ची महत्वाची आहे का मी चित्राताईंना सांगू इच्छितो चित्राताई कसली माता कसली भगिनी वासनांचे थैमानीचे या सैतानांच्या पुत्रांना तर मोकळे मैदानीचे कसली माता कसली भगिनी वासनांचे थैमानीचे त्या सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे मैदानीचे भिवू नकोस पुत्रा अरे मंत्री तुझा बाप आहे मग बलात्कार करण्यामध्ये असे कोणते पाप आहे बाप एक खंडी आहे तर बेटे अनेक छंदी आहे म्हणून या सैतानांना संपवण्याची हीच खरी संधी आहे जय हिंद जय महाराष्ट्र